नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, बघा आता जे बांधकाम कामगार आहेत ज्यांची नोंदणी चालू आहे, रिन्युअल चालू आहे, अशा बांधकाम कामगारांनी आपल्या पाल्याची स्कॉलरशिप भरून घ्यायची आहे. कारण आता स्कॉलरशिप भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि विविध मंडळामार्फत काय केले आहे, सूचनाही केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे की जे कामगार आहेत ज्यांच्या पाल्याची स्कॉलरशिप भरणं बाकी आहे, अशा पाल्यांनी काय करायचं आहे, कामगारांनी आपल्या पाल्याची त्वरित स्कॉलरशिप भरून घ्यायची आहे. आणि स्कॉलरशिप भरता की विविध डॉक्युमेंट जे कागदपत्र वगैरे लागतात ते अद्ययावत करायचे आहे, जमा करायचे आहे. मग जे कामगाराला इच्छा आहे आपल्या पाल्याची स्कॉलरशिप भरण्याची आणि स्कॉलरशिप मिळवण्याची, तर त्या बांधकाम कामगारांनी काय करायचं आहे, जवळच्या शेतू सुविधा केंद्र किंवा मग जे BOCW ऑफिस आहे म्हणजे बांधकाम कामगाराचं, तिथं जाऊन आपली काय करायची आहे, स्कॉलरशिप भरून घ्यायची आहे. आणि पाठीमागच्या वर्षी ज्यांनी मे 2025मध्ये भरली आहे त्यांनी मे 2026मध्ये भरायची, असं काय करायचं आहे, ठरवलेलं आहे. मग त्यावेळेसच आपण काय करायचे आहे, भरून घ्यायची आहे. एखाद्याने आपलं डिसेंबर 2025मध्ये भरली असेल एखाद्या पाल्याची, तर मग परत डिसेंबर 2026मध्ये काय करायची आहे, तुम्ही भरून घ्यायची आहे. या हिशोबाने आपला स्कॉलरशिपचा फॉर्म ऑनलाईन करून घ्यायचा आहे. आणि पाठीमागील ज्यांचे स्कॉलरशिप वगैरे ऑनलाईन केलेले आहेत पण भेटलेलं नाहीत, त्यांचेही फॉर्म सगळ्यांचे अप्रुव्हल झालेले आहेत. काहींना पैसे पडलेले आहेत, काहींना पैसे पडलेले नाही. त्यांचे सर्वांचे लवकर काय होणार आहे, तर पैसे पडले जातील, चिंता काळजी करायची गरज नाही. आणि नवीन आता काय झालेलं आहे, स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. मग ज्यांना भरायचे असेल, जे इच्छुक असतील, ज्याची नोंदणी किंवा रिन्युअल अद्ययावत आहे, अशा सर्वच बांधकाम कामगारांनी आपल्या पाल्याचे फॉर्म काय करायचे आहेत, ऑनलाईन करायचे आहेत, भरून घ्यायचे आहे. तर त्याची स्कॉलरशिप फॉर्म भरण्याची सुरुवात आता झालेली आहे. तुम्ही काय करू शकता, जवळच्या शेतू सुविधा केंद्र मग किंवा BOCW तालुका लेवल असेल, जिल्हा लेवल, या ऑफिसला भेट देऊन फॉर्म वगैरे ऑनलाईन करून घ्यायचे आहे. तर मग तुमचं जे शाळेचे डॉक्युमेंट म्हणलं, विद्यार्थ्याचे आधार कार्ड असेल, तुमचं ओळखपत्र असेल, त्यानंतर कॉलेजचा मोबाईल नंबर, ईमेल ID, कामगार पावती, हे सर्व काही डॉक्युमेंट घेऊन तुमची शाळेची बोनाफाईड हे सगळं काय घेऊन BOC ऑफिसला काय करायचे आहे, भेट द्यायची आहे. किंवा मग जवळच्या शेतू सुविधा केंद्रावर जाऊन तुमची काय करायचं आहे, ऑनलाईन करून घ्यायचं आहे. आणि 8वीपर्यंत जे पाले असतील त्यांचं उपस्थिती प्रमाणपत्र वगैरे हे सर्व काही गोष्टी कागदपत्र काय होतात लागतात ते जमा करून ठेवायचे आहेत. धन्यवाद.